नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनेल्सला सबस्क्राईब केले का? जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आज आपण पाहणार आहोत जानेवारी 2026 मधील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आजचे हे करंट अफेअर्स तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. याचा उपयोग तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी नक्की होईल. चला पाहूयात. जानेवारी 2026 पासून ब्रिक्सचे अध्यक्षपद कोणत्या देशाने स्वीकारले? जानेवारी 2026 पासून ब्रिक्सचे अध्यक्षपद कोणत्या देशाने स्वीकारले? भारत. जानेवारी 2026 पासून ब्रिक्सचे अध्यक्षपद भारत देशाने स्वीकारले. ब्रिक्स ही संघटना अधिकृतपणे कोणत्या उद्देशासाठी स्थापन झाली? ब्रिक्स ही संघटना अधिकृतपणे कोणत्या उद्देशासाठी स्थापन झाली? उदयोन्मुख अर्थव्यवस्थातील सहकारी. ब्रिक्स ही संघटना अधिकृतपणे उदयोन्मुख अर्थव्यवस्थातील सहकार्य या उद्देशासाठी स्थापन झाली. जानेवारी 2026 मध्ये इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज किती टक्के व्यक्त केला? जानेवारी 2026 मध्ये इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज किती टक्के व्यक्त केला? 7.2%. जानेवारी 2026 मध्ये इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज 7.2% व्यक्त केला. वर्ल्ड बँकच्या अहवालानुसार 2026 मध्ये जागतिक वाढीवर सर्वाधिक परिणाम करणारा घटक कोणता? वर्ल्ड बँकच्या अहवालानुसार 2026 मध्ये जागतिक वाढीवर सर्वाधिक परिणाम करणारा घटक कोणता? भूराजकीय तणाव. वर्ल्ड बँकच्या अहवालानुसार 2026 मध्ये जागतिक वाढीवर सर्वाधिक परिणाम करणारा घटक भूराजकीय तणाव हा आहे. जानेवारी 2026 मध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा झाली? जानेवारी 2026 मध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा झाली? डिजिटल व्यापार नियम. जानेवारी 2026 मध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या बैठकीत डिजिटल व्यापार नियम या विषयावर चर्चा झाली. भारताचा परकीय चलनसाठा जानेवारी 2026 मध्ये कोणत्या संस्थेद्वारे जाहीर केला जातो? भारताचा परकीय चलनसाठा जानेवारी 2026 मध्ये कोणत्या संस्थेद्वारे जाहीर केला जातो? आरबीआय. भारताचा परकीय चलनसाठा आरबीआय या संस्थेद्वारे जाहीर केला जातो. जानेवारी 2026 मध्ये भारत ईयू मुक्त व्यापार करार चर्चेतील ईयू म्हणजे काय? जानेवारी 2026 मध्ये भारत ईयू मुक्त व्यापार करार चर्चेतील ईयू म्हणजे काय? युरोपियन युनियन. जानेवारी 2026 मध्ये भारत ईयू मुक्त व्यापार करार चर्चेतील ईयू म्हणजे युरोपियन युनियन. कार्य 2026 मध्ये हवामान बदल विषयक चर्चेसाठी कोणती जागतिक संस्था प्रमुख आहे? 2026 मध्ये हवामान बदल विषयक चर्चेसाठी कोणती जागतिक संस्था प्रमुख आहे? युनायटेड नेशन्स. 2026 मध्ये हवामान बदल विषयक चर्चेसाठी युनायटेड नेशन्स ही जागतिक संस्था प्रमुख आहे. जानेवारी 2026 मध्ये WHO ने कोणत्या विषयावर जागतिक इशारा दिला? जानेवारी 2026 मध्ये WHO ने कोणत्या विषयावर जागतिक इशारा दिला? नवीन विषाणू संसर्ग. जानेवारी 2026 मध्ये WHO ने नवीन विषाणू संसर्ग या विषयावर जागतिक इशारा दिला. जानेवारी 2026 मध्ये इस्रोने कोणत्या प्रकारचा उपग्रह प्रक्षेपित केला?
जानेवारी 2026 मध्ये इस्रोने कोणत्या प्रकारचा उपग्रह प्रक्षेपित केला? हवामान निरीक्षण. जानेवारी 2026 मध्ये इस्रोने हवामान निरीक्षण या प्रकारचा उपग्रह प्रक्षेपित केला. नासा कोणत्या देशाची अवकाश संस्था आहे? नासा कोणत्या देशाची अवकाश संस्था आहे? अमेरिका. नासा ही अमेरिका या देशाची अवकाश संस्था आहे. स्पेस एक्स ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित कंपनी आहे? स्पेस एक्स ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित कंपनी आहे? अवकाश प्रक्षेपण. स्पेस एक्स ही अवकाश प्रक्षेपण या क्षेत्राशी संबंधित कंपनी आहे. जागतिक चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी देश कोणते साधन वापरतात? जागतिक चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी देश कोणते साधन वापरतात? व्याजदर धोरण. जागतिक चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी देश व्याजदर धोरण हे साधन वापरतात. कार्बन क्रेडिट संकल्पना कोणत्या विषयाशी संबंधित आहे? कार्बन क्रेडिट संकल्पना कोणत्या विषयाशी संबंधित आहे? पर्यावरण. कार्बन क्रेडिट संकल्पना पर्यावरण विषयाशी संबंधित आहे. भारताच्या डिजिटल रुपया प्रकल्पाचे नियमन कोण करते? भारताच्या डिजिटल रुपया प्रकल्पाचे नियमन कोण करते? आरबीआय. भारताच्या डिजिटल रुपया प्रकल्पाचे नियमन आरबीआय करते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय चा सर्वाधिक वापर कोणत्या क्षेत्रात वाढत आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय चा सर्वाधिक वापर कोणत्या क्षेत्रात वाढत आहे? आरोग्य व वित्त. आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय चा सर्वाधिक वापर आरोग्य व वित्त या क्षेत्रात वाढत आहे. क्वांटम कॉम्प्युटिंगचा मुख्य फायदा कोणता? क्वांटम कॉम्प्युटिंगचा मुख्य फायदा कोणता? वेगवान गणना. क्वांटम कॉम्प्युटिंगचा मुख्य फायदा वेगवान गणना हा आहे. 2026 मध्ये जागतिक ऊर्जा संक्रमणासाठी कोणत्या ऊर्जेला प्राधान्य दिले जाते? 2026 मध्ये जागतिक ऊर्जा संक्रमणासाठी कोणत्या ऊर्जेला प्राधान्य दिले जाते? सौर व पवन ऊर्जा. 2026 मध्ये जागतिक ऊर्जा संक्रमणासाठी पवन ऊर्जेला प्राधान्य दिले जाते. सौर ऊर्जा व पवन ऊर्जा. भारताची G20 सदस्यता कोणत्या प्रकारच्या गटात येते? भारताची G20 सदस्यता कोणत्या प्रकारच्या गटात येते? आर्थिक. भारताची G20 सदस्यता आर्थिक गटात येते. जैव तंत्रज्ञानात mRNA तंत्रज्ञानाचा उपयोग कशासाठी होतो? जैव तंत्रज्ञानात mRNA तंत्रज्ञानाचा उपयोग कशासाठी होतो? लसीकरण. जैव तंत्रज्ञानात mRNA तंत्रज्ञानाचा उपयोग लसीकरणासाठी होतो. ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाचा उद्देश काय? ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाचा उद्देश काय? स्वच्छ ऊर्जा. ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाचा उद्देश स्वच्छ ऊर्जा हा आहे. जागतिक बँकेचे मुख्यालय कुठे आहे? जागतिक बँकेचे मुख्यालय कुठे आहे? वॉशिंग्टन डीसी. जागतिक बँकेचे मुख्यालय वॉशिंग्टन डीसी येथे आहे. IMF चे मुख्य कार्य काय? IMF चे मुख्य कार्य काय? जागतिक आर्थिक स्थैर्य. IMF चे मुख्य कार्य जागतिक आर्थिक स्थैर्य हे आहे. ब्लू इकॉनॉमी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ब्लू इकॉनॉमी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? सागरी संसाधने. ब्लू इकॉनॉमी सागरी संसाधने या क्षेत्राशी संबंधित आहे. भारतातील सेमीकंडक्टर उत्पादन धोरण कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? भारतातील सेमीकंडक्टर उत्पादन धोरण कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? इलेक्ट्रॉनिक्स उद्योग. भारतातील सेमीकंडक्टर उत्पादन धोरण इलेक्ट्रॉनिक्स उद्योग या क्षेत्राशी संबंधित आहे.
कॉप परिषद मुख्यतः कोणत्या विषयावर आधारित असते? कॉप परिषद मुख्यतः कोणत्या विषयावर आधारित असते? हवामान बदल. कॉप परिषद मुख्यतः हवामान बदल या विषयावर आधारित असते. जैवविविधता संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय करार कोणत्या संस्थेअंतर्गत येतो? जैवविविधता संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय करार कोणत्या संस्थेअंतर्गत येतो? UN, युनायटेड नेशन्स. जैवविविधता संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय करार युनायटेड नेशन्स या संस्थेअंतर्गत येतो. फिस्कल डेफिसिट म्हणजे काय? फिस्कल डेफिसिट म्हणजे काय? उत्पन्नापेक्षा खर्च जास्त. फिस्कल डेफिसिट म्हणजे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त. भारताच्या अवकाश क्षेत्रातील खाजगी सहभाग वाढवण्यासाठी 2026 मध्ये कोणती संकल्पना महत्वाची ठरली? भारताच्या अवकाश क्षेत्रातील खाजगी सहभाग वाढवण्यासाठी 2026 मध्ये कोणती संकल्पना महत्वाची ठरली? स्पेस रिफॉर्म्स पॉलिसी. भारताच्या अवकाश क्षेत्रातील खाजगी सहभाग वाढवण्यासाठी 2026 मध्ये स्पेस रिफॉर्म्स पॉलिसी ही संकल्पना महत्वाची ठरली. जानेवारी 2026 मध्ये आयोजित 77वा प्रजासत्ताक दिन परेडमध्ये प्रमुख अतिथी कोणत्या देशाचे राष्ट्रप्रमुख होते? जानेवारी 2026 मध्ये आयोजित 77वा प्रजासत्ताक दिन परेडमध्ये प्रमुख अतिथी कोणत्या देशाचे राष्ट्रप्रमुख होते? फ्रान्स. जानेवारी 2026 मध्ये आयोजित 77वा प्रजासत्ताक दिन परेडमध्ये फ्रान्स या देशाचे प्रमुख अतिथी होते. इंडियन ओपन 2026 ही स्पर्धा कोणत्या जागतिक संघटनेच्या कॅलेंडरचा भाग आहे? इंडिया ओपन 2026 ही स्पर्धा कोणत्या जागतिक संघटनेच्या कॅलेंडरचा भाग आहे? बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन. इंडिया ओपन 2026 ही स्पर्धा बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन या जागतिक संघटनेच्या कॅलेंडरचा भाग आहे. जानेवारी 2026 मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा कोणत्या देशात झाली? जानेवारी 2026 मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा कोणत्या देशात झाली? ऑस्ट्रेलिया. जानेवारी 2026 मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा ऑस्ट्रेलिया देशात झाली. ऑस्ट्रेलियन ओपन कोणत्या प्रकारच्या कोर्टवर खेळली जाते? ऑस्ट्रेलियन ओपन कोणत्या प्रकारच्या कोर्टवर खेळली जाते? हार्ड कोर्ट. ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड कोर्ट प्रकारच्या कोर्टवर खेळली जाते. 2026 विंटर युथ ऑलिम्पिक्स कोणत्या देशात आयोजित करण्यात आले? 2026 विंटर युथ ऑलिम्पिक्स कोणत्या देशात आयोजित करण्यात आले? दक्षिण कोरिया. 2026 विंटर युथ ऑलिम्पिक्स दक्षिण कोरिया या देशात आयोजित करण्यात आले. जानेवारी 2026 मध्ये युनेस्कोच्या बैठकीत कोणत्या विषयावर भर देण्यात आला? जानेवारी 2026 मध्ये युनेस्कोच्या बैठकीत कोणत्या विषयावर भर देण्यात आला? अमूर्त सांस्कृतिक वारसा संरक्षण. जानेवारी 2026 मध्ये युनेस्कोच्या बैठकीत अमूर्त सांस्कृतिक वारसा संरक्षण या विषयावर भर देण्यात आला. AFC एशियन कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? AFC एशियन कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? फुटबॉल. AFC एशियन कप फुटबॉल खेळाशी संबंधित आहे. ICC अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कप 2026 चे आयोजन कोणत्या देशात झाले? ICC अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कप 2026 चे आयोजन कोणत्या देशात झाले? दक्षिण आफ्रिका. ICC अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कप 2026 चे आयोजन दक्षिण आफ्रिका या देशात झाले. जानेवारी 2026 मध्ये फिफा क्रमवारीत अव्वल स्थानावर कोणता देश होता? जानेवारी 2026 मध्ये फिफा क्रमवारीत अव्वल स्थानावर कोणता देश होता? अर्जेंटिना. जानेवारी 2026 मध्ये फिफा क्रमवारीत अव्वल स्थानावर अर्जेंटिना हा देश होता. गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2026 कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2026 कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
चित्रपट व दूरदर्शन गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2026 चित्रपट व दूरदर्शन या क्षेत्राशी संबंधित आहे. प्रीमियर लीग कोणत्या देशाशी संबंधित आहे? प्रीमियर लीग कोणत्या देशाशी संबंधित आहे? इंग्लंड. प्रीमियर लीग इंग्लंड देशाशी संबंधित आहे. प्रीमियर लीग इंग्लंड देशाशी संबंधित आहे. ग्रॅमी अवॉर्ड्स 2026 कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? ग्रॅमी अवॉर्ड्स 2026 कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? संगीत. ग्रॅमी अवॉर्ड्स 2026 संगीत क्षेत्राशी संबंधित आहेत. इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे मुख्यालय कुठे आहे? इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे मुख्यालय कुठे आहे? लॉझान. इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे मुख्यालय लॉझान येथे आहे. सांस्कृतिक वारसा हा विषय प्रामुख्याने कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? सांस्कृतिक वारसा हा विषय प्रामुख्याने कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? युनेस्को. सांस्कृतिक वारसा हा विषय प्रामुख्याने युनेस्को या संस्थेशी संबंधित आहे. 26 जानेवारी 2026 रोजी भारताने कोणता प्रजासत्ताक दिन साजरा केला? 26 जानेवारी 2026 रोजी भारताने कोणता प्रजासत्ताक दिन साजरा केला? 77वा. 26 जानेवारी 2026 रोजी भारताने 77वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. 2026 मध्ये आयोजित डावोस समिट कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? 2026 मध्ये आयोजित डावोस समिट कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. 2026 मध्ये आयोजित डावोस समिट हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या संस्थेशी संबंधित आहे. डावोस समिट प्रामुख्याने कोणत्या विषयावर आधारित असतो? डावोस समिट प्रामुख्याने कोणत्या विषयावर आधारित असतो? जागतिक अर्थव्यवस्था. डावोस समिट प्रामुख्याने जागतिक अर्थव्यवस्था या विषयावर आधारित असतो. 2026 मध्ये भारत पर्व कार्यक्रम कोणत्या प्रसंगी आयोजित केला जातो? 2026 मध्ये भारत पर्व कार्यक्रम कोणत्या प्रसंगी आयोजित केला जातो? प्रजासत्ताक दिन. 2026 मध्ये भारत पर्व कार्यक्रम प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केला जातो. विंटर युथ ऑलिम्पिक्स कोणत्या प्रकारच्या क्रीडांशी संबंधित आहेत? विंटर युथ ऑलिम्पिक्स कोणत्या प्रकारच्या क्रीडांशी संबंधित आहेत? हिवाळी खेळ. विंटर युथ ऑलिम्पिक्स हिवाळी खेळ या प्रकारच्या क्रीडांशी संबंधित आहेत. गोल्डन बूट पुरस्कार कोणत्या खेळात दिला जातो? गोल्डन बूट पुरस्कार कोणत्या खेळात दिला जातो? फुटबॉल. गोल्डन बूट पुरस्कार फुटबॉल खेळात दिला जातो. वर्ल्ड कल्चर फोरम कोणत्या विषयाशी संबंधित आहे? वर्ल्ड कल्चर फोरम कोणत्या विषयाशी संबंधित आहे? सांस्कृतिक देवाणघेवाण. वर्ल्ड कल्चर फोरम सांस्कृतिक देवाणघेवाण या विषयाशी संबंधित आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यासाठी कोणती अट आवश्यक असते? युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यासाठी कोणती अट आवश्यक असते? सांस्कृतिक अथवा नैसर्गिक महत्त्व. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यासाठी सांस्कृतिक अथवा नैसर्गिक महत्त्व ही अट आवश्यक असते. हॅट्रिक ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॅट्रिक ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? क्रिकेट अथवा फुटबॉल. हॅट्रिक ही संज्ञा क्रिकेट अथवा फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. 2026 मध्ये AFC एशिया कपचे आयोजन कोणत्या खंडात झाले? 2026 मध्ये AFC एशियन कपचे आयोजन कोणत्या खंडात झाले? आशिया. 2026 मध्ये AFC एशियन कपचे आयोजन आशिया खंडात झाले. गोल्डन ग्लोब पुरस्कार कोणत्या देशात प्रदान केले जातात? गोल्डन ग्लोब पुरस्कार कोणत्या देशात प्रदान केले जातात? अमेरिका. गोल्डन ग्लोब पुरस्कार अमेरिका देशात प्रदान केले जातात. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया IFFI
2026 कोणत्या शहरात आयोजित केला गेला? इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया 2026 कोणत्या शहरात आयोजित केला गेला? पणजी, गोवा. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया 2026 पणजी, गोवा या शहरात आयोजित केला गेला. युनेस्कोच्या वर्ल्ड बुक कॅपिटल उपक्रमाचा उद्देश काय? युनेस्कोच्या वर्ल्ड बुक कॅपिटल उपक्रमाचा उद्देश काय? वाचन संस्कृती प्रोत्साहन. युनेस्कोच्या वर्ल्ड बुक कॅपिटल उपक्रमाचा उद्देश वाचन संस्कृती प्रोत्साहन हा आहे. अशा प्रकारे आपलं जानेवारी महिन्यातील महत्वाच्या चालू घडामोडी संपलेल्या आहेत. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलवर नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.